देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या यशस्वी सेवेची 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच येत्या 15 जून रोजी असणारे अहिल्यानगर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील सय्यद बाबा व गरीबशहा बाबा दर्ग्यावर चादर अर्पण करून विशेष प्रार्थना करण्यात आली। हमारी दुआ है आज कि हमारे साहब नामदार राधाकृष्ण विखे पाटिल साहब को मुख्यमंत्री की कुर्सी मिल जाए। या अल्लाह हमारे सबकी तहे दिल से दुआ है। हा कार्यक्रम नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी, प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी आणि नगर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांच्या सूचनेनुसार श्रीरामपूर भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, प्रदेश उपाध्यक्ष फतुभाई सय्यद, भाजपाचे ज्येष्ठ नेते जिल्हा उपाध्यक्ष दीपक अण्णा पटारे, माजी जिप सभापती शरद नवले, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे, गिरीधर आसणे, शंकर मुठे, मिलिंद कुमार साळवे, बाळासाहेब हरदास, महेंद्र पटारे, विजय आखाडे, इस्माईलभाई शेख सलूनवाले, मुनीर शेख, पुष्पलताताई हरदास, आछा भाबी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा सहसंयोजक साजिद शेख, श्रीरामपूर शहर मंडळ अध्यक्ष आसिफ पोपटिया, श्रीरामपूर ग्रामीण अध्यक्ष अजित शेख, मोहसिन सय्यद, माजिद पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी भाजपाचे हिंदू मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकत्र येत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेसाठी प्रार्थना केली। या अनोख्या उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला। RKS न्यूजसाठी शफीक शेख, बेलापूर। व्यक्त करतो। आज आपल्या अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यामध्ये आपण आपले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या प्रधानमंत्री पदाची 12 वर्षे पूर्ण केल्याबद्दल आपण हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करतो। आणि आपल्या संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज आपल्या उत्तर विभागामध्ये सकाळी अकोले तालुक्यापासून अन्नाची सुरुवात झाली आणि आपला हा 4था तालुका आहे ज्याच्यामध्ये आज आपला हा कार्यक्रम होतोय। म्हणजे आपल्या 6 तालुक्यापैकी 4 तालुक्यामध्ये आतापर्यंत आता हा कार्यक्रम अजून 2 तालुक्यामध्ये मला जायचं आहे आणि अतिशय आनंद होतोय की प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह आहे। कारण आपले देशाचे पंतप्रधान आज 12 वर्षाचा रेकॉर्ड जो भारताचा पंतप्रधान पदाचा रेकॉर्ड यापूर्वी नेहरूंचा होता त्यापेक्षा 1 दिवस अधिक म्हणजे 4399 दिवस त्यांनी आज पूर्ण केलेत। त्यानिमित्त आज आपण पर्यावरण दिन जो आपला आत्ता नुकताच 5 जूनला झाला त्या निमित्तानं पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आज या ठिकाणी आपण रोपांची लागवड करतो। त्याचबरोबर आज अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं अन्नपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे विश्वास ठेवणार नाही आपण की पूर्ण जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक जमात हा दर्गावरती जाऊन त्या ठिकाणी चादर अर्पण करून मोदीजींसाठी आयुष्याची दीर्घायुष्याची प्रार्थना करतोय। त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं आज हा उपक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी साजरा होतोय। आणि मला आनंद आहे की आपल्या श्रीरामपूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते या आनंदोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला आहे आणि आपले आदरणीय अण्णा दीपक अण्णा पटारे असतील, शरद भाऊ असतील, अभिषेक खंडागळे भाऊ असतील, त्याचबरोबर आमचे अल्पसंख्याक मोर्चाचे या उपक्रमाचे जिल्हा सहसंयोजक साजिदबाई आणि माझ्याबरोबर आलेले प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष फतुभाई सय्यद, आमचे श्रीरामपूर ग्रामीण मंडलचे भैयाबाई, त्याचबरोबर श्रीरामपूर शहरचे आसिफबाई पोपटिया आणि संपूर्ण अल्पसंख्याक मोर्चा कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी असेल, त्याचबरोबर आपल्या ग्रामीण आणि शहर मंडलचे सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर फादरबॉडीचे म्हणजे दीपक अण्णा, शरद भाऊ असतील, अभिषेक भाऊ हे स्वतःहून आवर्जून आमच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या उपक्रमामध्ये सहभागी झाले। त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना या उपक्रम आपण आयोजित केला त्याबद्दल आपलं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद।